हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 5 नोव्हेंबरला होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. त्याच्यासाठी आमच्या अकॅडमीतर्फे एक विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 10 PDF पेपरच्या स्वरूपात व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. याची फीस नाममात्र ₹300 ठेवण्यात आली आहे आणि सगळ्या तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. याचं महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की याच्यातील जीएसटी जितके प्रश्न आहे, म्हणजे जवळपास 85 प्रश्न, या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला प्रत्येक पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं इथे स्पष्टीकरणाची PDF सुद्धा भेटणार आहे. म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट 1000 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील आणि त्याचं स्पष्टीकरण तुमच्या अभ्यासासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. ज्याला कोणाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, या ठिकाणी हा मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर एक हाय मेसेज करून द्या. तुम्हाला सगळे डिटेल्स तिथे प्राप्त होऊन जातील. आणि YouTube चॅनलवर तर आपण सगळं स्पष्टीकरण पाहतच असतो. तर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ भेटत राहील. आणि त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक पहिला, युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचं नाव काय? सध्या फार चर्चेत होतं आणि हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे ना, हा युक्रेनमध्ये आहे आणि तिथं युद्ध चालू आहे आणि या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची शंका वर्तवण्यात आली होती. त्याच्यामुळे हा फार चर्चेत आला होता. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून हा आपल्यासाठी फार महत्त्वाचं ठरून जातो. तर त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं नाव आहे झापोरिझिया न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हा युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि रशियाने याच्यावर हल्ला केल्याचं एक माहिती समोर आली होती. आणि या अणुऊर्जा प्रकल्पातून जवळपास एकूण 15 अणुभट्ट्या आहेत आणि युक्रेनमधील एकूण विजेच्या 50% वीज ही जी आहे ना, ती या अणुभट्ट्यापासूनच, म्हणजे या न्यूक्लिअर प्लांट पासूनच तयार केली जाते. सध्याच्या सर्व अणुभट्ट्या या रशियाने डिझाईन केलेल्या VVER या स्वरूपाच्या आहेत. आणि 1970 मध्ये अणुऊर्जा विकासाला सुरुवात झाली होती, तेव्हा युक्रेन तत्कालीन सोव्हिएत युनियनचा, जेव्हा म्हणजे रशियाला तेव्हा USSR म्हटलं जायचं, तेव्हा त्याचाच भाग होता तो. आणि चेर्नोबिल पॉवर प्लांट हा युक्रेनमधील पहिला अणुप्रकल्प होता. त्याचे पहिले युनिट 1977 मध्ये कार्यान्वित झाले होते आणि चौथं युनिट जो होतं ते 1983 मध्ये झालं होतं. आणि 1986 मध्ये झालेल्या अपघातानंतर 89 मध्ये युनिट 5 आणि 6 रद्द करण्यात आलं होतं. जे तुम्ही ऐकलं असेल, चेर्नोबिल न्यूक्लिअरचा जो विध्वंस झाला होता त्याच्यामुळे तो बंद करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 2, IPCCच्या हवामान बदलाविषयी अहवालातील खालीलपैकी योग्य विधाने कोणती? हरितगृह वायू उत्सर्जन असेच वाढत राहिले तर मुंबईत समुद्राची पातळी वाढून 2050 पर्यंत होणारे नुकसान सुमारे 4900 ते 5000 कोटी रुपये इतके आहे. 2070 पर्यंत 2.9 पटीने वाढ होण्याची शक्यता आणि मुंबईला भविष्यात चक्रीवादळांचे परिणाम अधिक जाणवणार आहेत की वरीलपैकी सर्व? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्व. अतिशय भयानक असं रिपोर्ट आलं होतं. भारतासाठी अतिशय चिंतेची बाब याच्यामध्ये सुद्धा होती. तर याच्यामध्ये हरितगृह वायू उत्सर्जन परिणाम जगातील अनेक देशांचं, भारतालाही याचा दुष्परिणाम होणार आहे. आणि जी महाराष्ट्राची आपली राजधानी आहे मुंबई, यामुळे अधिक प्रभावित होणार आहे असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. आणि जो विदर्भ आहे, विदर्भाचा सुद्धा उल्लेख आहे की विदर्भात जो तापमान वाढ आहे त्याचा अधिक धोका हा विदर्भाला होणार आहे आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीचा जो धोका आहे तो मुंबईला होणार आहे. म्हणजे एकूण पाहिलं तर महाराष्ट्रावर दुहेरी संकट या अहवालात सांगण्यात आलं होतं. हरितगृह वायू उत्सर्जन असंच वाढत राहिलं तर मुंबईत समुद्राची पातळी वाढून 2050 पर्यंत जे नुकसान त्यांनी सांगितलं ते होतं 4900 ते 5000 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात असणार. आणि 2070 पर्यंत 2.9 पटीने वाढ होण्याची शक्यता. आणि तसंच या रिपोर्टनुसार मुंबईला भविष्यामध्ये चक्रीवादळांचा सुद्धा अधिक परिणाम जाणवणार असल्याचं याच्यात वर्तवण्यात आलंय. आणि भारतात एकूण 7500 जी किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई सारखी महानगरे या किनारपट्टीवरच वसलेली आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढणे, चक्रीवादळे, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढणे यासारखा धोकादायक बाबींचा परिणाम या महानगरांना सोसावा लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेला कोणतं नाव देण्यात आलं आहे किंवा देण्यात आलं होतं? तर अतिशय वाद याच्यावरून उद्भवला होता. बरेचसे विद्यार्थी तिथे अडकून होते. बऱ्याचशा प्रतिक्रिया पण विद्यार्थ्यांच्या येत होता की इंडियन गव्हर्नमेंट त्यांना परत आणण्यासाठी काही उपाय करत नाहीये. नंतर एक मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आली. त्या मोहिमेला काय नाव देण्यात आलं होतं असा हा प्रश्न आहे. त्या मोहिमेला नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा. तर या मोहिमेअंतर्गत युक्रेनमधील 688 भारतीय नागरिक, तसंच रुमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एअरलिफ्ट करून त्यांना भारतात आणण्यात आलं होतं. हे सुरुवातीची फिगर आहे की 688 विद्यार्थ्यांना तिथून आणण्यात आलं होतं, परंतु नंतर मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना इथून परत
आणलं होतं आणि त्या ऑपरेशनचं नाव देण्यात आलं ऑपरेशन गंगा, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की भारताचे जे केंद्रीय मंत्री आहे ते सुद्धा तिथं हंगेरीमध्ये दाखल झाले होते. प्रश्न क्रमांक 4, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? 21 फेब्रुवारी, 1 मे, 27 फेब्रुवारी की यापैकी नाही? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, 27 फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारनं 21 जानेवारी 2013 रोजी केलं होतं. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद करण्यात आला आहे. आणि कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे झालं होतं, ते होतं 27 फेब्रुवारी 1912ला. ओके. आणि यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. यांच्या मोठ्या बहिणीचं नाव होतं कुसुम, त्यावरून त्यांना आपले कवी म्हणून कुसुमाग्रज असं नाव त्यांनी स्वतःचं ठेवलं होतं. प्रश्न क्रमांक 5, इंडिया रेटिंग्स या पतमानांकन संस्थेने भारताचा आर्थिक विकास दर 2022 मध्ये किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? कोणी? इंडिया रेटिंग्स. याच्यावर थोडं लक्ष ठेवत जा, कारण की बऱ्याचशा अशा पतमानांकन संस्था आहेत ज्या अंदाज वर्तवत असतात. इथे विचारलाय इंडिया रेटिंग्सचं, तर त्यांनी दर्शवलंय की 8.6%. भारताचा आर्थिक विकास दर हा चालू वर्षात आधी त्यांनी वर्तवलं होतं 9.2%, परंतु 8.6% त्यांनी त्याच्या खाली आणलं, म्हणजे 8.6% राहू शकतो आता त्यांनी असं वर्तवलंय. म्हणजे खालवलेला सुधारित अंदाज त्यांनी आपल्या पतमानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे. इंडिया रेटिंग्स या विश्लेषणानुसार राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय विद्यमान आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये स्थिर किमतीवर 11-12च्या आधारित सकल राष्ट्रीय उत्पादन अंदाजाला जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे, ज्यानुसार आधी अंदाजलेला विकास दर हा 9.2%वरून कमी होऊन 8.6% राहू शकतो असं त्यांनी वर्तवलंय. प्रश्न क्रमांक 6, हेलिकॉर्नेसस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे? हेलिकॉर्नेसस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. तर याचं उत्तर आहे पोट्रा. 1 नंबर पोट्रा. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलीची होणारी परवड, त्यांनी त्या व्यथा मांडणाऱ्या शंकर धोत्रे दिग्दर्शित पोट्रा या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली छाप उमटवली आणि टर्की येथे झालं होतं. हा चित्रपट महोत्सव कुठे झाला होता? टर्की या ठिकाणी. हेलिकॉर्नेसस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 तिथं सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पोट्राची निवड करण्यात आली. आणि गेल्या जवळपास आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दुसऱ्यांदा या चित्रपटाची दखल घेण्यात आली आहे. याआधी त्याला 25व्या वर्ल्ड फिल्म कार्निवल सिंगापूर या चित्रपट महोत्सवात सुद्धा पोट्रा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शक म्हणून या शंकर धोत्रेंना पुरस्कार जाहीर झाला होता आणि या चित्रपटाला सुद्धा तिथं मानांकन प्राप्त झालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7, भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय युद्ध सराव मिलन 2022 कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर हा जो मिलन 2022 हा युद्ध सराव झालाय 25 फेब्रुवारीला सिटी ऑफ डेस्टिनी विशाखापट्टणम. केव्हा झाला हे सुद्धा आता हे आहे नाही, झाला. कधी झाला? 25 फेब्रुवारी 2022ला. कोणत्या ठिकाणी झाला? त्या विशाखापट्टणम, ज्याला सिटी ऑफ डेस्टिनी सुद्धा म्हणून ओळखलं जाते. 9 दिवसांपेक्षा अधिक हे चाललं आणि 2 टप्प्यामध्ये हा पार पडला. आणि पहिला टप्पा हा 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होता आणि दुसरा टप्पा होता 1 ते 4 मार्च दरम्यान हा युद्ध सराव पार पडला. प्रश्न क्रमांक 8, देशात भंगार धोरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. देशात भंगार धोरण लागू करणारं उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं आणि याचं विशिष्ट कालावधीनंतर जुनी झालेली वाहनं वापरता येणार नाही आता या राज्यामध्ये. उत्तर प्रदेश सरकारनं आणलेलं हे भंगार धोरण 15 वर्ष जुनी पेट्रोल आणि 10 वर्ष जुनी डिझेल वाहनं फिटनेस शिवाय रस्त्यावर धावू शकणार नाही असं सांगते. पण जर अशी अनफिट वाहनं तपासणी पथकाच्या हाती लागली तर ती जप्त करून भंगार केंद्रात पाठवली जाणार आहेत. लखनौ परिवहन विभागानं हे धोरण लागूही केलं आहे आणि विशेष म्हणजे भंगारात पाठवलेल्या अशा वाहनांची योग्य ती किंमतही वाहन मालकाला मिळणार आहे. यामुळे गुन्ह्यामध्ये घट होईल अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, भारताने CEPA आर्थिक करार कोणत्या देशासोबत केला आहे? तर हा CEPA करार भारताने केला आहे UAE सोबत. UAE, भारत UAE सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार असं त्याचं पूर्ण नाव आहे. इंग्लिशमध्ये त्याला CEPA ला काय म्हणतात? कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट
कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. याच्यामध्ये MSCE, MSME, स्टार्टअप, शेतकरी, व्यापारी, व्यवसायाच्या सर्व वर्गांना अत्यंत लाभदायक ठरेल असं हा करार असणार असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं होतं. आणि CEPA केवळ 88 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झालं आणि 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीत म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीस ते लागू झालं आणि भारतातून UAE मध्ये निर्यात होणाऱ्या जवळपास 90% उत्पादनावर या कराराचा परिणाम पडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 10. GCC करार कोणत्या देशासोबत होणार आहे? GCC, तर हा जो करार आहे GCC हा होणार आहे सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन, म्हणजे वरीलपैकी सर्वच्या सर्व देशांसोबत हा GCC करार. काय आहे नेमकं हा आपण थोडं पाहूया. तर 2022 मध्येच गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल देशासोबत समान आर्थिक भागीदारी करार करण्यास भारत सरकार उत्सुक आहे. गल्फ ज्याला आपण म्हणतो गल्फ कंट्रीज म्हणजे इराक, इराण या सगळ्या ज्या गल्फ मधल्या कंट्रीज आहेत त्यांना गल्फ कंट्री म्हणून ओळखले जाते. आणि GCC हा आखाती प्रदेशातील एकूण 6 देश, याच्यामध्ये ओमान, UAE, कतार, कुवेत, ओमान, बहरीन. आता आपण इराण, इराक म्हटलं पण दोघांचा याच्यामध्ये समावेश नाहीये. सौदी अरेबिया, ऐकून जो हा करार असणार आहे या 6 देशांसोबत यांची एकत्रित GDP आहे 1.6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी या 6 देशांची GDP आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 11. नाविन्यपूर्ण विकासाद्वारे कृषी लवचिकतेसाठी पाणलोट क्षेत्र पुनरुज्जीवित करणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या आहेत? भारत सरकार, जागतिक बँक, कर्नाटक राज्य, ओडिशा राज्य. तर नेमका असा प्रश्न आहे की कोणत्या 2 घटकांमध्ये हा करार झाला आहे? कोणता करार? नाविन्यपूर्ण विकासाद्वारे कृषी लवचिकतेसाठी पाणलोट क्षेत्र पुनरुज्जीवित करणे. तर हा करार झाला आहे मित्रांनो या कर्नाटक राज्य सरकार, भारत सरकार, ओडिशा राज्य आणि जागतिक बँक हे 4ही घटक याच्यात समावेशित आहेत. भारत सरकार, कर्नाटक, ओडिशा राज्य सरकार आणि जागतिक बँक नाविन्य विकासाद्वारे कृषी लवचिकतेसाठी पाणलोट क्षेत्र पुनरुज्जीवित करणे संबंधी 115 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 869 कोटी रुपये कार्यक्रमावर या सगळ्यांनी मिळून स्वाक्षऱ्या केल्या आहे, जो राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांना हवामान बदलासाठी शेतकऱ्यांची लवचिकता वाढवणे, उच्च उत्पादकता आणि चांगले उत्पादन मिळवण्यात मदत करण्यासाठी सुधारित पाणलोट व्यवस्थापन पद्धतीची अवलंब करण्यास मदत करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 12. प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या 5व्या पाणबुडीचं नाव काय? तर त्या पाणबुडीचं नाव आहे वागीर. काय नाव आहे? वागीर. प्रोजेक्ट 75 यार्ड 11879 मधील भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील 5व्या पाणबुडीची पहिली सागरी चाचणी ही 1 फेब्रुवारीला पार पडली होती. 1 फेब्रुवारी 2022 ला आणि नोव्हेंबर 2020 मध्ये MDL अर्थात माझगाव गोदी जहाज बांधणी मर्यादित या कंपनीच्या कान्होजी आंग्रे बंदरात या पाणबुडीचं जलावतरण करण्यात आलं होतं. आणि सेवेत समावेश झाल्यानंतर या पाणबुडीचं नाव वागीर असं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. अयोग्य विधान ओळखा. 1 जुलै 2021 रोजी मुंबई समाचार या हिंदी वृत्तपत्राला 200 वर्षे पूर्ण झाली. हे आशातील सर्वात जुनं वृत्तपत्र आहे. 1822 मध्ये पहिल्यांदा हे वृत्तपत्र प्रसिद्ध झालं आणि पारशी अभ्यासक फर्दुनजी मुराजबान यांनी या वृत्तपत्राची स्थापना केली होती. याच्यातलं अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायला सांगितलंय. याच्यातलं अयोग्य विधान आहे 1 जुलै 2021 रोजी मुंबई समाचार या हिंदी वृत्तपत्राला 200 वर्षे पूर्ण झाले, परंतु हा जो वृत्तपत्र आहे ना हा हिंदी नव्हता. हा चुकीचं सांगितलं त्यांनी. मग कोणता होता? हा होता गुजराती. याला 200 वर्ष पूर्ण झाले करेक्ट आहे, पण हा हिंदी नव्हता, हा गुजराती होता. त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकीचा आहे. बाकीचे 3 सेंटेन्स योग्य आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. तो गुजराती होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 14. DD इंडिया वाहिनीचा वैश्विक विस्तार करण्यासाठी कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारण होणार आहे? मोठी न्यूज बनली होती. वर्ल्ड वाईड आता DD इंडियाला पोहोचवलं जाणार आहे. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो आहे FTV या OTT प्लॅटफॉर्मवर त्याचं लॉन्चिंग झालं आहे. DD इंडिया वाहिनीचा वैश्विक विस्तार करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताचा दृष्टिकोन जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रसार भारतीनं DD इंडियाचं प्रसारण FTV या OTT म्हणजे ओव्हर द टॉप या मंचाच्या माध्यमातून करण्याचा विचार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 15. इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीस मिळाला आहे? त्या अभिनेत्रीचं नाव आहे संस्कृती बालगुडे. संस्कृती बालगुडे. अभिनेत्री संस्कृती बालगुडेला तिच्या अभिनयासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाची थाप मिळत आहे.
8275 या चित्रपटातल्या तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होते. इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ब्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बिरसा मुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अशा 4 निरनिराळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला भूषवण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 71, संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा 5.2 ज्याला नाव म्हटलं जात आहे, कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर 28 फेब्रुवारी 2022 कधी झाली होती? 28 फेब्रुवारी 2022 ते ही संपन्न झाली होती 2 मार्च 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2022 दरम्यान. झाली कुठे होती? प्रश्न असा आहे की ही झाली कुठं? तर ही झाली होती मित्रांनो नैरोबी या ठिकाणी. कुठे झाली होती? नैरोबी. आणि वेळ काय होता? कालावधी 28 फेब्रुवारी 2022 ते 2 मार्च 2022. आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेच्या या 5.2 सत्रात प्लास्टिक प्रदूषणाबाबत 3 मसुदा ठरावांचा विचार करण्यात आलाय. मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात असू द्या. आणि या विचाराधीन मसुदा ठरावांपैकी एक जो आहे ना तो भारताचा ठराव आहे. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट ही जी सभा आहे एक्झामच्या दृष्टिकोनासाठी आपल्याला ठरते. भारताने सादर केलेल्या ठरावाच्या मसुद्यामध्ये देशांनी त्वरित सामूहिक कृती स्वच्छने करण्याचे आवाहन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 72, कवच प्रणाली कोणत्या क्षेत्रासाठी आणण्यात आली आहे? हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सध्या फार गाजत आहे. तर कवच ही प्रणाली रेल्वेसाठी आणण्यात आली आहे. कशासाठी? रेल्वेसाठी. भारतीय उद्योगांच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, ज्याला शॉर्टकटमध्ये RDSO म्हटलं जाते, यांची ही स्वदेशी विकसित ATP प्रणाली आहे आणि भारतीय रेल्वेच्या परिचालनात सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य आणि करण्यासाठी आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या चाचण्या करण्यात मदत करत आहे. ही 4 स्तरीय सुरक्षा विषयक मानकांची अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. कशासाठी आहे कवच? ही रेल्वेसाठी आहे आणि या प्रणालीचं नाव कवच आहे. आणि कवचचा जो उद्देश आहे तो गाड्यांना धोकादायक रेड सिग्नल ओलांडणे आणि टक्कर टाळण्यासाठी प्रतिबंध करून संरक्षण प्रदान करणे असा त्याचा उद्देश आहे. आणि वेगाच्या निर्बंधानुसार चालक गाडी नियंत्रित करू शकत नाही, तर ते ट्रेन ब्रेकिंग सिस्टम स्वयंचलितपणे सक्रिय करते. आणि या व्यतिरिक्त हे कवच प्रणालीसह सुसज्ज असलेल्या 2 गाड्यांची टक्कर प्रतिबंधित करते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 73, केंद्राच्या ICT पुरस्काराने महाराष्ट्रातील किती शिक्षकांना गौरवण्यात आले आहे? तर केंद्राचा जो जसं आदर्श शिक्षक पुरस्कार असतो तसा एक ICT साठी स्पेशल पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 6 शिक्षकांचा समावेश होता. तर शालेय शिक्षण सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील स्पेशली जिल्हा परिषदेच्या 6 शिक्षकांना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते म्हणजे त्यावेळेसच्या 2018 व 19च्या राष्ट्रीय ICT पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. देशभरातील 49 शिक्षकांना पुरवण्यात आलं. देशभरातील एकूण किती होते? 49. आणि त्या 49 पैकी महाराष्ट्रातले किती होते? 6 जण होते. ओके, त्यांची नावं सुद्धा ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे त्या सगळ्यांची नावं सुद्धा मी त्या स्पष्टीकरणात दिली आहे. त्या PDF मध्ये तुम्ही तिथं वाचू शकता. प्रश्न क्रमांक 74 वर जाऊया. युरोपीय देशांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीमधून रशियातील बँकांना वगळण्याला मान्यता दिली आहे? हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि ती प्रणाली आहे स्विफ्ट प्रणाली. तुम्ही स्विफ्ट कोड वारंवार ऐकला असाल, तर त्या प्रणालीतून आता रशियाच्या बँकांना वगळण्यासाठी युरोपियन देशांनी मान्यता दिली आहे. तर अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि सहयोगी देशांनी जागतिक स्तरावर हजारो वित्तीय संस्थांद्वारे वापरली जाणारी जी स्विफ्ट प्रणाली आहे या आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीमधून रशियन बँकांना वगळण्याला आता मान्यता दिली आहे. आणि का दिली असेल? त्याचं कारण तुम्हाला माहित आहे की जे युक्रेनवर रशियानं हल्ला केला, आक्रमण केलाय, त्याचा विरोध म्हणून त्यांना याच्यातून हकालपट्टी त्यांची करण्यात आली आहे. आणि ही स्विफ्ट जी आहे ती सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो. लक्षात असू दे, विचारला जाऊ शकते. काय फुल फॉर्म? पुन्हा एकदा सांगतो, ऐकून घ्या. सोसायटी फॉर इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन यांचे हे संक्षिप्त रूप आहे स्विफ्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 75, राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? ओके, चला मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो? तर याचं कारण आहे की या दिवशी रमन इफेक्टचा शोध लावला होता किंवा त्याचं प्रेझेंटेशन करण्यात आलं होतं. तर 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतातील राष्ट्रीय विज्ञान म्हणजे नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो 1928 पासून. कारण 1928 मध्ये याच दिवशी प्रसिद्ध भारतीय संशोधक डॉक्टर CV रमन यांनी याच दिवशी जगप्रसिद्ध रमन इफेक्टचा शोध लावला होता. आणि पुढे 1930 मध्ये
याच संशोधनासाठी रमन यांना नोबेल पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलं होतं आणि त्यामुळे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 76, कुसुमाग्रजांची कविता स्वातंत्र्य देवीची विनवणी कोणत्या शासकीय दाखल्यावर छापलेली असते? बघा, हा शासकीय दाखला प्रत्येकाच्या घरात आहे, परंतु आपल्याला माहित नाही की ते कोणता शासकीय दाखला. तर मित्रांनो, तो आहे केशरी शिधापत्रिका. कोणती आहे ती? केशरी शिधापत्रिका. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो, यांच्या स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेच्या काही ओळी केशरी शिधापत्रिकेवर अंकित करण्यात आल्या आहेत. आणि कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यावर स्वातंत्र्य देवीची विनवणी ही अजरामर कविता लिहिली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 77, देशातील जाहिरातींवर नियंत्रण ठेवणारी सेल्फ रेग्युलेटरी संस्था कोणती? आता बघा, हा सुद्धा वाद आहे ना, फार गाजला होता. जाहिरातींवर नियंत्रण कोणती रेग्युलेटरी ठेवते आणि त्याच्यावर काही ऍडवर आक्षेपार्ह कंटेंट दाखवण्यात आले होते. त्याच्यामुळे करंट अफेअर्सच्या दृष्टीनं हा परीक्षेला आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आहे ASCI, ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया, ASCI असं त्याचं शॉर्टकट आहे. आणि व्हर्च्युअल डिजिटल ऍसेटसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या. या ASCI ही देशातील जाहिरातींवर म्हणजेच ऍडव्हर्टाइजमेंटवर नियंत्रण ठेवणारी सेल्फ रेग्युलेटरी संस्था आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक क्वेश्चन मी तयार करतो की जी मीडिया चॅनल्स आहे, या मीडिया चॅनल्सवर नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे, पण ती बंधनकारक नाहीये. कोणत्याही मीडिया चॅनल त्याच्यात सदस्य बनणं. त्या रेग्युलेटरी बॉडीचं नाव काय आहे? आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 78, हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी कोणती नवीन योजना अधिसूचित करण्यात आली आहे? तर ती आहे मित्रांनो, गंभीररित्या जखमी झालेल्या 12,500 रुपयाची नुकसान भरपाई ही वाढून 50,000 रुपये करण्यात आली. आणि जे अपघातात मृत्यू पावलेल्याच्या निकटवर्त्यांना आता 25,000 ऐवजी 2 लाख रुपये देण्यात येणार आहे. तर हे दोन्हीच्या दोन्ही, वरील दोन्ही याचं उत्तर असणार आहे. वरील दोन्ही. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या हिट अँड रन अपघातातील पीडितांना नुकसान भरपाईसाठी नवीन योजना अधिसूचित केली आहे. आणि मंत्रालयाने आता गंभीर झालेल्या रुग्णांसाठी 50,000 रुपये आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्याची 25 फेब्रुवारीला 2022 रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 79, NAACच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर विद्यापीठ अनुदान आयोगानं प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ आणि प्रख्यात संशोधन शास्त्रज्ञ प्राचार्य भूषण पटवर्धन यांची राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद म्हणजे की NAAC म्हणजे नॅक म्हणून ओळखतो आपण, आहे ना, जे कॉलेजचे मूल्यांकन ठरवते. नॅक आपण NAAC म्हणून बहुतेक लोकांना नवीन वाटलं असेल, पण जसं मी याला नॅक उच्चारण केलं तर बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल. तर बेंगळुरूच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सचे ते प्रतिष्ठित प्राध्यापक होते. आणि पटवर्धन मार्च 21 पर्यंत UGCचे उपाध्यक्ष सुद्धा होते. आणि प्राचार्य जगदीश कुमार यांची UGCच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. आणि नॅक ही स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना UGC द्वारे 5 सप्टेंबर 1994 झाली होती. बघा, स्थापना सुद्धा लक्षात असू द्या. कधीचे? 5 सप्टेंबर 1994. आणि प्राचार्य राम रेड्डी संस्थापक अध्यक्ष आहे आणि प्राचार्य अरुण निगवेकर तिचे पहिले संचालक होते. शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी नॅक उच्च शैक्षणिक संस्था HEI जसे की महाविद्यालय, विद्यापीठे किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता घेण्याचं काम करते. प्रश्न क्रमांक 80, मूडीजने 2022 मध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज किती टक्के दर्शविला आहे? तर ते दर्शवला त्यांनी 9.5%. मूडीजनं 2022 अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज 7% 9.5% वाढवला आहे आणि 2023 कॅलेंडर वर्षासाठी त्यांनी तो 5.5% वाढीचा अंदाज त्यांनी कायम ठेवला आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 81, विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार प्रथमच कोणत्या भारतीयास मिळाला आहे? कोण आहे? प्रथम मिळाला आहे, त्याच्यामुळे त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त राहणार आहे. तर ते आहेत दीपक धर. विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार सांख्यिकीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर दीपक धर यांना घोषित झाला आहे आणि त्यांच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि हा पुरस्कार जो आहे ना, नोबेल पुरस्कार इतकाच प्रतिष्ठेचा आहे. दर 3 वर्षांनी घोषित करण्यात येतो आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स या संस्थेच्या
स्टॅटिस्टिकल कमिशनद्वारे हा पुरस्कार घोषित करण्यात येतो. 1975 पासून याची सुरुवात झाली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 82. मीट द चॅम्पियन्स उपक्रम कोणत्या कारणासाठी सुरू करण्यात आलाय? हा जो उपक्रम सुरू करण्यात आलाय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी, सोबतच संतुलित आहाराविषयी माहिती सांगण्यासाठी. म्हणजे ऑप्शन नंबर 3 वरील दोन्ही याचं उत्तर असणार आहे. शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याची आणि संतुलित आहाराविषयी माहिती देण्यासाठी मीट द चॅम्पियन्स उपक्रम सुरू केला गेलाय. शाळा भेटीचा अनोखा उपक्रम शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलाय, जिथे ऑलिम्पियन आणि पॅरालिम्पियन यांचे स्वतःचे अनुभव, जीवनविषयक मार्गदर्शन, योग्य आहाराबद्दलच्या टिप्स शेअर करतात आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. प्रश्न क्रमांक 83. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर कोणत्या ऑपरेशन अंतर्गत भारताने नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणले होते? तर त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन देवी शक्ती. ऑपरेशन देवी शक्ती. 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत भारतानं 800 नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणलं. 2020-21 मध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतानं वंदे भारत मिशन अंतर्गत 71 लाखाहून अधिक भारतीयांना भारतात आणलं होतं. बघा, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. कोरोना अंतर्गत भारतीयांना जे आणण्यासाठी जे मिशन राबवलं गेलं त्याचं नाव वंदे भारत होतं. तालिबानहून परत आणण्यासाठी देवी शक्ती. आणि सोबतच 2015 मध्ये झालेल्या येमेन सिव्हिल वॉरच्या दरम्यान भारतानं ऑपरेशन राहत राबवलं होतं. यमनच्या सिव्हिल वॉरसाठी ऑपरेशन राहत आणि यामध्ये जवळपास 4,500 लोकांना तिथून परत आणण्यात आलं होतं. सोबतच भारतीय नौदलानं सुद्धा ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत प्रदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्याच्या कार्यात महत्वाची भूमिका तसंच नेपाळमध्ये 2015 झालेल्या मोठ्या भूकंपानंतर भारतानं ऑपरेशन मैत्री राबवलं होतं. जवळपास 7,000 भारतीयांना आणि परदेशी नागरिकांना सुद्धा त्याच्यातून वापस आणलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 84. म्युझियम ऑफ द फ्युचर जगातील सर्वात सुंदर इमारत कोणत्या ठिकाणी बांधण्यात आली आहे? तर ही बांधण्यात आली आहे दुबई या ठिकाणी. दुबईमध्ये आयोजित एका मोठ्या समारंभात म्युझियम ऑफ द फ्युचर याचं उद्घाटन करण्यात आलं आणि या इमारतीला जगातील सगळ्यात सुंदर इमारत असं म्हटलं जात आहे. ही इमारत बनवण्यासाठी 9 वर्षांचा कालावधी लागला आणि 7 मजल्यांची इमारत 77 मीटर उंच आणि 30,000 वर्ग मीटरात पसरलेली आहे. ही इमारत जगात सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा याच्यापासून थोड्याशा अंतरावरच आहे. आणि याचं डिझाईन कोण बनवलंय? तर याचं डिझाईन आहे वास्तुविशारद शॉन किल्ला यांनी बनवलंय. हे पण लक्षात असू द्या, शॉन किल्ला यांनी याचं बनवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 85. व्ही डेम अहवालानुसार मुक्त लोकशाही निर्देशांकात भारत किती टक्क्यांनी पिछाडीवर गेलाय? तर या व्ही डेम अहवालानुसार भारत आता 23% पिछाडीवर गेलाय. किती? 23%. तर भारतातील जी लोकशाहीची श्रेणी आहे व्ही डेमने कमी केल्यानंतर काही दिवसातच परराष्ट्र खात्याने आपल्या परीने कामाला लागलाय. भारतीय लोकशाही बद्दलच्या तपशिलावर सादरीकरणातील प्रमुख मुद्दे, स्लाइड शो आणि याची तयारी सुरू झाली आहे. 3 मार्च 2021 फ्रीडम हाऊसच्या अहवालात भारताची गणना अंशतः मुक्त देशात झाली. भारताचे गुण 71 मुक्त देशवरून 67 वर आले आणि जवळपास 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आल्यापासून भारतीयांचं राजकीय आणि नागरी हक्क लोप पावत चालल्याचं अहवालात असं म्हटलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेला कोणता लघुपट विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दाखवण्यात आला? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. चालू घडामोडी तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षा गट ब दिली असेल तर तुम्ही पाहिलं असेल की जवळपास मागच्या 1.5 वर्षाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच्यामुळे या एक्झाम मध्ये आपण त्या दृष्टीनं तयारी करणार आहोत. तर मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी जो लघुपट दाखवण्यात आला त्याचं नाव होतं मित्रांनो शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे. हे कोणातर्फे दाखवण्यात आलं होतं? तर हा राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेला शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे हा लघुपट जो विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दाखवण्यात आला होता. मराठी भाषा विभागाच्या वतीनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा लघुपट तयार करण्यात आलाय. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग 3 दिवस हा लघुपट याच्या आधी सुद्धा दाखवण्यात आला होता आणि याच वेळी पत्र मोहीम राबवण्यात आली होती आणि 10,500 पत्रे जी आहे ना ती राष्ट्रपतीला पाठवण्यात आली होती की आपली मराठी ही अभिजात कशी आहे याची सर्वांना कल्पना यावी यासाठी हा जो लघुपट आहे हा तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2. पढे भारत वाचन मोहीम याविषयी पुढील विधाने अभ्यासा.
पढे भारत ही 100 दिवसांची वाचन मोहीम जानेवारी 2022 मध्ये सुरू केली. पढे भारत मोहीम इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या बालकांवर लक्ष केंद्रित करते. याच्यातलं योग्य कोणतं आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर याच्यातलं पहिलं जे आहे की पढे भारत ही 100 दिवसांची वाचन मोहीम जानेवारी 2000 मध्ये सुरू करण्यात आली, हा करेक्ट आहे. परंतु ब जो आहे ना की फक्त इयत्ता 1ली ते 8वी वर लक्ष केंद्रित, हा चुकीचा सेंटेन्स आहे. का बरं चुकीचं आहे आपण थोडं याचं स्पष्टीकरण पाहूया. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी पढे भारत म्हणजे पढे म्हणजे काय, वाचणे, हा कॅम्पेन सुरू करण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी 100 दिवस वाचन अभियानाची सुरुवात झाली. 8वीचे विद्यार्थी या कॅम्पेनमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची जी आवड आहे ती निर्माण करणे हा उद्देश आहे. आणि 1 जानेवारी 2022 पासून याची सुरुवात झाली. आणि विद्यार्थी आपल्या आयुष्यात जेवढी पुस्तके वाचतील तेवढी देशाची प्रगती होईल, असा विश्वास जे केंद्रीय शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला होता. आणि कॅम्पेनमध्ये पहिल्या 5 पुस्तकांची जी यादी आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आली होती. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त अ जो आहे ना तो योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते राज्य हे देशातील पहिले LPG सक्षम तसेच धूरमुक्त राज्य बनले आहे? सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड की केरळ? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे आपल्या देशातलं पहिलं LPG सक्षम करणारं तसंच धूरमुक्त राज्य बनलं आहे. तर ज्या महिला आहे आपल्या घरातील त्यांना प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी सरकारनं उज्ज्वला योजना आणली होती. आणि ग्रामीण भागातील महिलांना मदत करण्यासाठी गृहिणी सुविधा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्याचा म्हणजे जे उद्देश आहे तो सफल होऊन आता हिमाचल हा पहिलं धूरमुक्त राज्य आणि पहिलं LPG सक्षम राज्य बनलं आहे. प्रश्न क्रमांक 4, नुकतंच E.O. विल्सन यांचे निधन झाले. त्यांच्याविषयी पुढील विधान विचारात घ्या व योग्य विधान निवडा. E.O. विल्सन यांना जैव तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. यांना अँटमॅन या टोपण नावाने ओळखले जायचे. विल्सन यांचा समज जीवशास्त्राचे जनक असे संबोधण्यात येतो. त्यांचा थिअरी ऑफ आइसलँड बायोजिओग्राफी हा पर्यावरणीय सिद्धांत प्रसिद्ध आहे. याच्यातलं कोणतं विधान आपल्याला विचारलंय, योग्य विधान विचारलंय ते आपल्याला इथं निवडायचं आहे. तर याच्यातलं बघा, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे माजी जीवशास्त्रज्ञ आणि पुलित्झर पुरस्कार विजेते आपले E.O. विल्सन जैव विविधतेचे जनक म्हणून ओळखले जातात. कशाचे? जैव विविधता. आणि पहिला सेंटेन्स बघा अ नंबरचा काय म्हणतो, जैव तंत्रज्ञानाचे. तर त्यांना जैव तंत्रज्ञानाचे त्यांना जनक म्हणून ओळखलं जात नाही, तर कशाचे? जैव विविधतेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जाते. म्हणून पहिला सेंटेन्स काय झाला इथं चुकीचा ठरतो. जैव विविधतेचे जनक म्हणून नाही, तर जैव तंत्रज्ञानाचे जनक म्हणून नाही, तर जैव विविधतेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जाते. आणि त्यांना अँटमॅन म्हणून ओळखले जाते, करेक्ट आहे. विल्सन यांना समाज जीवशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते आणि त्यांना थिअरी ऑफ आइसलँड बायोजिओग्राफी हा सुद्धा करेक्ट आहे. त्यांच्याविषयी काही प्रमुख गोष्टी पाहूया. मुंग्या तसेच मानवी वर्तनाच्या अभ्यासामुळे ते जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ बनले होते. आणि त्यांचं वय म्हणजे मरणाच्या 92व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना डार्विनचा नैसर्गिक वारस असं सुद्धा टोपण नाव मिळालं होतं. म्हणजे अतिशय ख्याती त्यांची जगभरात होती. तर या प्रकारे हा त्याचं उत्तर होईल. म्हणजे अचुकीचं आहे, ब क ड योग्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ब क ड योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5, साहित्य अकादमी पुरस्कार 2021 विषयी असत्य विधान ओळखा. मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गौरव यांना दिला गेला. मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा साहित्यिक पुरस्कार प्रणव सुखदेव यांना दिला गेला. मराठी भाषेचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार संजय वाघ यांना दिला गेला. काय विचारलं आपल्याला? असत्य विधान कोणतं आहे? थोडं काळजीपूर्वक इथे लक्ष देत जा मित्रांनो. काय विचारलं? तर विचारलं असत्य विधान कोणतं आहे. तर याच्यातलं असत्य विधान नाही का, एकही नाही आहे, सगळेचे सगळे सत्यच आहे. त्याच्यामुळे उत्तर राहणार ऑप्शन नंबर 4. तर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉक्टर किरण गौरव यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी याच्यासाठी हा किरण गौरव यांना हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. आणि मराठीतील युवा लेखक प्रणव सखदेव किंवा सुखदेव यांना आणि संजय वाघ यांना देखील युवा साहित्य पुरस्कार आणि बाल पुरस्कार जाहीर झाला. आणि प्रणव सखदेव यांना काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. तर संजय वाघ यांना जोकर बनला किंगमेकर या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6,
खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान किंवा विधाने निवडा. झारखंडची खेल नर्सरी योजना माओवादग्रस्त जिल्ह्यामध्ये युवा क्रीडा प्रतिभांचे पालन पोषण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. हरियाणाची सहाय्य योजना राज्यातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे ते इथे आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यातलं मित्रांनो योग्य एकही नाहीये. का बरं योग्य नाहीये? तर 16 डिसेंबर 2021 रोजी क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय हरियाणाद्वारे खेल नर्सरी योजना सुरू केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार खेळांना प्रोत्साहन देणार होतं आणि या अंतर्गत शासकीय, खासगी शैक्षणिक संस्था, खासगी क्रीडा संस्थांमध्ये क्रीडा रोपवाटिका सुरू करण्यात आली होती आणि संस्थांकडून येणारे जे अर्ज होते 20 जानेवारी 2022 पर्यंत त्यांना स्वीकारण्यात आलं होतं. तर खेल नर्सरी ही झारखंडची नव्हती, तर ही कोणाची होती? खेल नर्सरी हरियाणाची होती. हरियाणा. इथं काय म्हटलं यांनी? ही झारखंडची होती, तर हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे हा चुकला, झारखंडची नाहीये. आणि दुसरं जे सांगितलं की सहाय्य योजना, ही सहाय्य योजना ही हरियाणाची नव्हती, तर ही झारखंडची होती. ही कोणाची होती? झारखंडची होती. तर त्याच्यामुळे यांनी काय याचं त्याला आणि याचं त्याला करून टाकलं, म्हणजे हा सुद्धा चुकलाय. झारखंडमधील नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील युवकांना क्रीडा उपक्रमाशी जोडून सर्जनशील बदलाच्या विचाराने राज्य सरकारने सहाय्य नावाची विशेष योजना सुरू केली होती आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चाईबासा येथील असोसिएशन मैदानावर क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने याची घोषणा केली होती. तर दोन्ही चुकीचे आहे. तर या ठिकाणी योग्य विधान एकही नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार, दोन्ही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 7. 2021 पॅरालिम्पिक क्रीडा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर त्यांचं नाव होतं अवनी लेखरा. अवनी लेखरा. यांचा जन्म 2001 चा आहे, 8 नोव्हेंबर 2001. एक भारतीय पॅरालिम्पियन आणि रायफल नेमबाज आहेत. त्यांनी टोकियो 2020 पॅरालिम्पिक मध्ये 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग मध्ये सुवर्ण पदक आणि 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कांस्य पदक जिंकलं. लेखरा सध्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट रँकिंग मध्ये जागतिक क्रमांक 2 वर आहेत. पॅरा चॅम्पियन्स कार्यक्रमाद्वारे त्यांना गो स्पोर्ट्स फाउंडेशनने पाठिंबा दिलाय आणि ती पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला सुद्धा त्या ठरल्या होत्या. तसेच एका पॅरालिम्पिक स्पर्धेत एकापेक्षा जास्त पदके जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. 2021 मध्ये उत्तर हिंदी महासागरात 5 चक्रीवादळे आली. त्यापैकी कोणतं चक्रीवादळ हे सर्वात विनाशकारी ठरलं होतं? तर ते होतं मित्रांनो तौक्ते वादळ. हे जे 2021 मधलं सगळ्यात मोठं उष्ण सागरातील चक्रीवादळ होतं. यामुळे भारतातील कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यांना प्रचंड हानी झाली होती आणि या चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टी व लक्षद्वीप मध्ये मुसळधार पाऊस सुद्धा पडला होता आणि पूर सुद्धा आले होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 9. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजे UNSC मध्ये भारत खालीलपैकी कोणत्या समित्यांचं अध्यक्षपद भूषवित आहे? तर भारत याच्यापैकी मित्रांनो तालिबान प्रतिबंध समिती, दहशतवाद प्रतिरोध समिती, लिबिया प्रतिबंध समिती या 3 समित्याचं तो अध्यक्षपद भूषवत आहे. लष्करी स्टाफ कमिटीच्या मध्ये नाही. अ, ब आणि क या 3चं तो अध्यक्षपद भूषवत आहे. यामध्ये हे 2022 ची जी समिती, दहशतवाद विरोधी समिती, लिबिया प्रतिबंध समिती आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद भारताचं स्थायी प्रतिनिधी TS तिरुमूर्ती यांनी याबद्दलची माहिती दिली होती की या 3 समित्याचं ते अध्यक्षपद भूषवत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये एखादी महिला सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली, म्हणून हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट होतो वर्ल्ड अफेअर्स मध्ये. तर त्यांचं नाव काय? तर त्यांचं नाव होतं मित्रांनो आयशा मलिक. आयशा मलिक. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 11. तृतीयपंथीय व्यक्ती साठीच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे, त्याविषयी खालील दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा. तृतीयपंथीयांसाठी धोरण आणणारं पहिलं राज्य केरळ, तृतीयपंथीय समुदायासाठी सर्व सरकारी सेवांमध्ये आरक्षण देणारं पहिलं राज्य कर्नाटक आणि गुजरात सरकारनं पोलीस विभागात तृतीयपंथीयांना आरक्षण जाहीर केलं आहे. याच्यातलं योग्य विधान कोणकोणतं आहे तिथं आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यातलं तृतीयपंथीसाठी सगळ्यात पहिलं भारतामध्ये कोणत्या राज्यानं धोरण आणलं असेल तर ते केरळ, हा करेक्ट सेंटेन्स आहे. आणि कर्नाटकमध्ये तृतीयपंथीय समुदायासाठी सरकारी सेवांमध्ये आरक्षण सुद्धा जाहीर झालं, हा सुद्धा करेक्ट आहे. परंतु पोलीस विभागात तृतीयपंथी आरक्षण गुजरातमध्ये जाहीर झालं, हा जो सेंटेन्स आहे ना हा चुकीचा आहे. त्याच्यातलं विधान जे योग्य आहे ते फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12 पाहूया. जानेवारी 2022 मध्ये
2020 सालच्या 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. त्यानुसार सर्वोत्कृष्ट राज्यांचा क्रम लावा. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या 2020 साठीचं, कधीचं होतं हे पुरस्कार, 2020 साठीचं 20 श्रेणीतील राष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा केली गेली. आणि सर्वोत्कृष्ट माध्यम मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक या गटात सकाळ माध्यम समूहाचे जे ॲग्रो वन आहे या वृत्तपत्राला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला होता. म्हणजे हे पेपरमधून मी एक्सप्लेनेशन शोधताना हा एक सापडला मुद्दा, त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर जलसंबंध व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान जलशक्ती मंत्रालय यांच्याकडून यांना पुरस्कार भेटलं. तसंच 11 राज्यांना सुद्धा विशिष्ट सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आलं. सर्वोत्कृष्ट याच्यामध्ये विविध पुरस्कार आहेत. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आहे, शहरी स्थानिक संस्था आहे, सर्वोत्कृष्ट माध्यम आहे मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक, सर्वोत्कृष्ट शाळांना सुद्धा पुरस्कार देण्यात आले या प्रोग्राममध्ये. सर्वोत्कृष्ट संस्था, धार्मिक संस्था, उद्योग, स्वयंसेवी संस्था, अशा 20 श्रेणीमध्ये या पुरस्कारांचं वाटप याच्यामध्ये करण्यात आलं होतं. पण आपला मूळ प्रश्न काय आहे की कोणते राज्यांचा क्रम लावा, सर्वोत्कृष्ट राज्य कोणते आहे. तर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जे पुरस्कार प्राप्त राज्य आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश होतं 1 नंबरला, 2 नंबरला होतं राजस्थान आणि 3 नंबर तामिळनाडू. असा हा क्रम होता. सर्वोत्कृष्ट उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. संत या किंवा सेंट क्षेपणास्त्राविषयी पुढील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान ओळखा. ओके. स्वदेशीपणे विकसित करण्यात आलेलं संत किंवा सेंट क्षेपणास्त्र पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरद्वारे हवेतून टाकतात आणि हे क्षेपणास्त्र 10 किलोमीटर पर्यंतच्या श्रेणीतील लक्ष्यांना भेदू शकते. सेंट क्षेपणास्त्र म्हणजे स्टँड ऑफ अँटी टँक मिसाईल. याच्यातलं अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच कोणती, DRDO आणि भारतीय हवाई दल ज्याला आपण IAF म्हणतो, इंडियन एअरफोर्स, यांनी 11 डिसेंबर 2021 रोजी पोखरण येथून स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या हेलिकॉप्टरद्वारे स्टँड ऑफ अँटी टँक मिसाईल या रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची चाचणी केली. आता काय आहे रणगाडा भेदी, नावच बघा ना, स्टँड ऑफ अँटी टँक मिसाईल, अँटी टँक. आणि पहिला सेंटेन्स काय म्हणतो, पाणबुडी विरोधी. म्हणजे हा सेंटेन्स काय झाला, चुकला. तो अँटी टँक आहे. हेलिकॉप्टर सोडवण्यात येतो, 10 किलोमीटर पर्यंत लक्ष्यांना भेदू शकतो आणि स्टँडचं फुल फॉर्म स्टँड ऑफ अँटी टँक मिसाईल हा सुद्धा करेक्ट आहे. आणि हे यशस्वीपणे सुद्धा याची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली होती. म्हणजे तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं विचारलं होतं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. 1 नंबरचा चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14. जगप्रसिद्ध मासिक टाइमनं टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2020 म्हणून कोणाची निवड केली. तर टाइम मॅगझिननं जगप्रसिद्ध जे जी मॅगझिन आहे त्यांची टाइम पर्सन ऑफ द इयर यापदी जो बायडन यांची निवड केली. आणि टाइम मॅगझिन आहे ना, हा फार पक्षपाती असा मॅगझिन आहे मित्रांनो. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोणी बनो त्याला टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार किंवा त्यांच्या मॅगझिनवर ते फ्रंट पेजवर त्याचे फोटो लावण्यात येते. आजपर्यंत एकही असा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा उरला नाही ज्याला या मॅगझिनच्या फ्रंट पेजवर किंवा हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नाही. मग त्याचं कार्य चांगलं असो की वाईट असो. आता तुम्ही जो बायडनला पाहताच की जो बायडनचं कार्य असं काय आहे की ज्याला एवढं मोठं पुरस्कार किंवा देण्यात येतो. तर त्यांचा हा पक्षपाती धोरण आहे. अमेरिकेचा मॅगझिन आहे, मग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ते हे मान तिथं कंपल्सरी ते देतातच. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. 20 ते 26 डिसेंबर 2021 हा सुप्रशासन सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. प्रशासन गाव की ओर अशी 2021 सालच्या सप्ताहाची संकल्पना होती आणि 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा करतात. याच्यातलं योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यातलं मित्रांनो हे सगळे सेंटेन्स आहे ना योग्यच आहे. 20 ते 26 डिसेंबर हा सुशासन सप्ताह आहे. प्रशासन गाव की ओर 2021 ची संकल्पना होती. 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून सुप्रशासन दिन म्हणून पाळला जातो. आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन हा जे 25 डिसेंबर आहे हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा केला जातो. सगळे सेंटेन्स करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होईल. तर मित्रांनो याच्यातले आपले करंट अफेअर्सचे हे प्रश्न कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि टेस्ट सीरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.